मित्रांनो, येत्या 7 तारखेला जिल्हा परिषदेच्या मतदानाला आपल्याला समोर जायचं आहे, पंचायत समितीच्या मतदानाला आपल्याला समोर जायचं आहे. आणि या दोन्ही उमेदवार हे भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत आणि यांना निवडून द्यावं ही विनंती करण्यासाठी आम्ही आज आपल्यापर्यंत आलेलो आहोत. मतदान मागण्यापर्यंत येत असताना खऱ्या अर्थानं या पंढरपूर तालुक्याचा आणि ग्रामीण भागाचा विकास झाला पाहिजे ही भूमिका आमची, युवराज दादाची, सर्वांची, परिचारक साहेबांची, आपल्या सर्वांची होते. आणि त्या उद्देशाने आम्ही आज मतदान मागण्याच्या हिशोबाने आपल्यापर्यंत आलो. आज केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे, राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे, जगामध्ये भाजपसारखा पक्ष मोठा आहे आणि मग राज्याच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यामध्ये भाजपचं सरकार आहे. मागच्या दीड महिन्यापूर्वी नगरपालिका, महानगरपालिका झाल्या, त्यावेळेस सुद्धा प्राधान्यानं भाजप आणि मित्र पक्षाच्या सरकारचे सगळ्यात जास्त उमेदवार निवडून आले. काही ठिकाणी नगराध्यक्षाची निवड झाली. आणि मग आपल्याला खऱ्या अर्थानं निधी जर आणायचा असेल तर सत्ताधाऱ्याबरोबर जाणं गरजेचं आहे. कारण एक तर 5-7 वर्ष झाली, एक तर निवडणूक नाही आणि ही निवडणूक तरुण कार्यकर्त्याची निवडणूक आहे, सर्वसामान्य कार्यकर्त्याची निवडणूक आहे. कुठलीही निवडणूक लोकसभेची किंवा आमदारकीची निवडणूक नाही मित्रांनो. आणि मग हे सर्वसामान्याची निगडीत असणारे ह्या निवडणूक आहेत. आज आपण बघितलं, प्रत्येक गावामध्ये जाऊ द्या, 3 टर्म भाजप सरकारनं एवढा मोठा चांगला निधी आणि ग्रामीण भागाच्या माध्यमातून एवढा चांगलं सुशोभीकरण प्रत्येक ग्रामीण भागामध्ये पोहोचलं. मागच्या 2 दिवसापूर्वी तुम्ही सर्वांनी मोबाईलवर, टीव्हीवर आपण बघितलं असेल, लोकसभेत मध्ये बजेट झालं, अर्थचं बजेट झालं. त्या अर्थ बजेटमध्ये सुद्धा किती चांगल्या पद्धतीने स्कीमा त्यांनी राबवल्या की सगळ्यात जास्त किमती कुठे कमी केल्या तर इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या गाड्यांच्या किमती कमी केल्या, इलेक्ट्रिकवर मोटर चालणाऱ्या सोलरवर मोटरचं नियोजन केलं. आणि खऱ्या अर्थानं जो शेतकऱ्याचा किंवा सर्वसामान्यांचा खर्च जास्त होतो तो खर्च कमी करण्याचं नियोजन बजेटच्या माध्यमातून झालेलं आहे. आणि भविष्यात आपल्याला डिजिटल ग्रामीण भाग आपल्याला बघायला मिळेल. आता परिचारक साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीने एवढे मोठे सगळे रस्ते आपल्या शहराला जोडले गेले. ग्रामीण भागामध्ये जावा, तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून एवढा मोठा निधी मिळाला जातो. कुणाला ब चा दर्जा असेल, कुणाला क चा दर्जा असेल, कुणाला 50 लाख मिळत असतील, कुणाला 75 लाख मिळत असतील. ते कशासाठी केलं तर ग्रामीण भागातली देवस्थान मंदिरं सुद्धा सुधारली पाहिजे आणि लोकांना चांगलं बसण्याचं ठिकाण सुद्धा, देवस्थानची ठिकाण सुद्धा चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे. आपली श्रद्धा जास्त देवावर असते आणि तिथं आलेला नागरिक सुद्धा चांगल्या, त्याला सुख सुविधा चांगल्या मिळायला पाहिजे. तिथं सुद्धा प्यायला पाणी चांगल्या पद्धतीने मिळते, स्वच्छता टापटीप जाता मंदिरामध्ये बघायला मिळते. ग्रामपंचायत ऑफिस असू द्या, ग्रामपंचायत ऑफिसच्या माध्यमातून सुद्धा एवढा मोठा निधी मिळतोय. आणि एवढा निधी आल्यानंतर सुद्धा आपण खऱ्या अर्थानं त्या सगळ्या गोष्टी करण्यासाठीच आम्ही एकत्र आलेलो. आणि म्हणून आता जिथं जिथं आपल्याला अडचण निर्माण होते तिथं तिथं भाजपच्या सरकारच्या माध्यमातून पाठीमागे उभा राहण्याची जबाबदारी त्या निमित्तानं पार पडतो. सर्व घटकांना महामंडळ काढले, सर्व घटकांच्या महामंडळाच्या पद्धतीनं ज्या लोकांना सहकार्य करण्याची भूमिका महामंडळाच्या माध्यमातून पार पडते. आणि हे सगळं भाजप सरकार करतंय म्हणल्यानंतर पुढे 4 वर्षे भाजप सरकार राहणार आहे, त्यानंतर पुढे 5 वर्षे भाजप सरकार, माहिती सरकार राहणार. आणि म्हणून आम्ही सर्वजण एकत्र येत असताना आज आम्ही काही मतं मागण्यासाठी आम्ही आपल्यापर्यंत आलो नाही. त्याच्या वेळेस, ज्या वेळेस दुष्काळ पडला, अतिवृष्टी झाली, त्या वेळेस आपण सर्वजण मिळून आम्ही आपल्या सुख दुःखामध्ये आम्ही सामील झालेलो आहे. जिथं जिथं अडचणी निर्माण झाल्या तिथं आम्ही स्वतः उभा राहिलेलो आहे. डायरेक्ट मत मागायला आम्ही आपल्यापर्यंत कधी आलेलो नाही.
कारण आपण नेहमी ह्या भागातून जात असताना आदरणीय सरकारची आदरणीय दादाने त्या भागात एक नातं चांगलं जोडलेलं आहे, परिचारक मालकांनी नातं चांगलं जोडलेलं आहे आणि आदरणीय औदुंबर अण्णा पाटील साहेबांनी नातं चांगलं जोडलेलं आहे. यशवंतभाऊ पाटील असतील एक वेगळा विचार वेगळा आदर्श डोळ्यासमोर आपल्या समोर ठेवलेला आहे. त्यांचे गट तट त्या टायमाला होते, वेगवेगळ्या पक्षात होते, पण टोकाची भूमिका कधीच घेत नव्हते, विकासाला कधीच अडथळा निर्माण करत नव्हते. आणि मग त्यांचा विचार घेऊन आम्ही सर्व नेता आपल्या समोर आलेलो. आज ज्या टायमाला मला आठवतंय, ज्या टायमाला दुष्काळ पडला त्या टायमाला मला वाटतं आपण छावणी सुद्धा पालखी तळावर उभा केली होती. आश्रमशाळे ठिकाणी चांगल्या ठिकाणी आपण कायमस्वरूपी पाण्याचं नियोजन करून दिलेलं. हे गेली 25 वर्षे सातत्यानं आपण ते करत आलेलं. आम्ही काय मतदान मागण्यासाठी आम्ही आलो, विकासाची कामं केलेली आपल्याला सांगतो. ज्या टायमाला एवढा मोठा दुष्काळ पडला त्या टायमाला गाळ काढायची स्कीम सुद्धा राज्य सरकारनं आपल्याला दिलेली होती. मग कारखान्या माध्यमातून जवळजवळ 10 ते 20 हजार ब्रास गाळ काढून आपण शेतकऱ्यांना भरून देण्याची जबाबदारी सुद्धा त्या निमित्तानं विचारून घेतलेली आहे. आणि त्याचं उद्घाटन त्यावेळेचे सहकार मंत्री आदरणीय हर्षवर्धन पाटील साहेब असतील. समारोप त्याचा आपण त्यावेळेच्या काँग्रेस सरकारच्या अध्यक्षांनी पाणी पुरवठा आदरणीय मधुकरराव चव्हाण साहेबांच्या अध्यक्षतेखाली शेळव्याच्या ठिकाणी वड्यात कार्यक्रम आपण घेतलेला होता. दुष्काळ पडला, नदीला पाणी सुटत नाही, कॅनलला पाणी सुटत नाही. कॅनल मध्ये आपण सर्वजण उतरून आंदोलन केलेले आहे. आणि मग या सगळ्या गोष्टी करत आम्ही आज मतदान मागण्यासाठी आम्ही आपल्यापर्यंत आलेलो. आणि मग हा विकास या विचारानं आम्ही सर्वजण नेते मंडळी एकत्र आलो. ज्या आदरणीय अण्णा दादा पंतमालकांचा विचार घेऊन आम्ही पुढे येत असताना विकासाचं काम आपल्या समोर आहे. आणि विकासाच्या कामाच्या मुद्द्याने आपण त्या ग्रामीण भागामध्ये सर्वांचा विकास झाला पाहिजे. कार्यकर्त्यांच्या ह्या निवडणुका मागच्या 2 दिवसापूर्वी 8 दिवसापूर्वी काय झालं ते तुम्हाला सर्वांना माहिती आहे. कारण आम्ही परिचारक साहेबांना सांगत होतो की महायुतीच्या माध्यमातून आपण जिल्हा परिषद पंचायत समिती लढूया. कारण मी जाहीर केलं होतं तरुण कार्यकर्त्यांना संधी द्यायची. आणि मग अचानक अर्ज आपण पक्षावर अर्जही भरले. राष्ट्रवादी पक्षावर अर्ज भरल्यानंतर अचानक ईबी फॉर्म आपल्याकडून काढून घेतले. पण आम्ही असं कुणाला वाऱ्यावर सोडलं नाही, कुठल्या कार्यकर्त्याला कुणाला वाऱ्यावर सोडलं नाही. ताबडतोब परिचारक साहेब आम्ही सगळे बसल्यानंतर राज्याचे आणि आपल्या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री साहेबांच्या कानावर टाकलं. आणि मग आता निवडणुकीतनं आपण शांत बसूनही चालत नाही, कारण या निवडणुका सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या निवडणुका आहेत. आणि मग ताबडतोब निर्णय घेतला की आपण सर्वजण मिळून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून उमेदवार उभा करूया. आणि त्या माध्यमातून सन्मानानं आपल्याला सर्वांना जागा चांगल्या पद्धतीने दिल्या. चांगले कार्यकर्ते उभा करण्याची संधी आपल्याला मिळाली. काही ठिकाणी आपल्याला बाळवणीमध्ये लोखंडे सारख्या सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळाली. पंचायत समिती उमेदवार चांगल्या पद्धतीने मिळाल्या. आणि मग आम्ही ते ऍडजस्टमेंट करून आम्ही आज मतदान मागण्यासाठी आम्ही आलेलो. आपल्याकडे काही नेते मंडळी येतात, मोठमोठे बोलतात, फार ढगाळा आबाळाला हात टेकल्यासारखं बोलतात. पण आता कार्यकर्त्यांनी आणि मतदारांनी सगळ्यांनी ओळखलंय. एकदा 2दा 3दा 4दा निवडणुका लढवल्या. काय आमच्यावर काय ठराविक आमच्यावर जीवराज दादावर आरोप केले जातात. आम्ही एकत्र म्हणजे यांच्या बरोबर यांचा कुणाला ताळमेळ नाही. आणि आम्हाला कार्यकर्त्याला वाऱ्यावर कुणाला सोडायची मानसिकता आमची नाही. किती पण ऍडजस्टमेंट होऊ द्या, पण कार्यकर्त्यासाठी ऍडजस्टमेंट करावीच लागणार आहे. आणि तो उद्देश आम्ही घेऊन आपल्या समोर आलेला. तुम्ही एका बाजूला काय ठराविक लोकांना अर्ज भरायला लावले, प्रचार करायला लावला, आणि मग अचानक तुमच्या वैयक्तिक स्वार्थासाठी तुम्ही त्यांना बाजूला घ्या आणि पाठिंबा द्या म्हणून सांगताय. आणि मग ही काय लहान पोराचा खेळ आहे का? एका बाजूला आमचे वसंतनाना म्हणते की लहान पोरासारखा खेळ चालू झाला राजकारण मध्ये. तुम्ही वसंतनानालाही वाऱ्यावर सोडलं, इथं आमच्या संग्राम गायकवाडलाही वाऱ्यावर सोडलं. आम्हाला पण वाऱ्यावर सोडायची तयारी केली होती, पण आम्ही त्याच्या पुढे 2 पावलं निघालो. युवराजदादा, मी आणि गणेश पाटील असेल, आम्ही वाऱ्यावर सुटून गेलो नाही. कारण आपल्याला परिचारक साहेब आणि भाजपच्या माध्यमातून आपल्या सन्मानानं जागा त्या निमित्तानं दिलेल्या आहेत. आणि मग तुम्ही जसं जनतेला फसवलं तसं आम्हाला फसवायचं चाललं. आम्ही तुमच्या पुढे 4 पावसाळ्यापूर्वी आम्ही एका विचारानं बांधलेलो होतो
कारण आपण सगळेजण एकत्र राहायच्या मानसिकतेत आपण होतो आणि हा विचार आम्ही काय निसता आमच्या एकट्या पुरता नव्हता, तर महायुतीच्या माध्यमातून निवडणुका लढवायचं आम्ही ठरवलं होतं. त्यावेळेस सुद्धा परिचारक साहेब आम्ही म्हणत होतो की भाजप असेल, राष्ट्रवादी असेल आणि शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांचा गट सुद्धा आपण एकत्र घेऊया आणि सगळे मिळून निवडणूक लढूया. कारण ही विकासाची निवडणूक, कार्यकर्त्याची निवडणूक आहे. ही काय वैयक्तिक कुठल्या स्वार्थापोटी किंवा कुठल्या नेत्याची निवडणूक नाही. मग असं एका बाजूला आम्ही हे विचार करतोय आणि एका बाजूला हिने विस्कळीत करायचं वातावरण आणि एका बाजूला पाठिंबा, आपल्या स्वतःला कोणतरी उभा राहिलाय म्हणून पाठिंबा द्यायला होता आणि कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडून द्यायचं. आतापर्यंत तुम्ही किती निवडणुकामध्ये तुम्ही निवडणुका पार पाडल्या, किती लोकांमध्ये राहिला, हा सुद्धा विचारायची वेळ आपल्याला 7 तारखेला मित्रांनो आलेली आहे. आणि म्हणून अशा बोलथापाला, गैरसमजुतीला आपण न लक्ष देता प्रामाणिकपणाने आम्ही एका बाजूला विकासाचं काम आपल्या समोर घेऊन आलेलो आहे आणि विकासाच्या माध्यमातून ही निवडणूक लढवा लागलो. आणि निवडणूक लढवत असताना काय डायरेक्ट मी मतं मागण्यासाठी आम्ही आपल्यापर्यंत आलो नाही. एक गट असेल, एक पक्षाचं काम गेली 5-7 वर्ष झालं आम्ही करतोय, तळागाळापर्यंत आपण पक्ष पोहोचवतो आणि मग अचानक तुम्ही बाजूला काढताय, तुमच्या सोयीनं तुमचं राजकारण करताय. पण आम्हाला या कार्यकर्त्यांच्या विश्वासाला पात्र राहून कार्यकर्त्यासाठी आम्हाला कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडायचं नाही. किती मला ट्रोल केलं तुम्ही तरी सुद्धा मी ते आघात घ्यायला तयार आहे, पण कार्यकर्त्यासाठी मी माघारी घेणार नाही. ही जबाबदारी आपण त्या निमित्ताने या निवडणुकीच्या माध्यमातून पार पाडतोय. आणि म्हणून येत्या 7 तारखेला यांना खड्यासारखं विचून बाजूला काढा. आता कुठेतरी मागच्या 2-3 वर्षात, आपल्या 4 वर्षामध्ये तालुक्याची घडी विस्कटलेली होती. कारण बघितलं कोण कोण वेगळ्या पद्धतीने अपप्रचार करायचा, मोठं बोलायचं, असं करतो तसं करतो करून तरुण कार्यकर्त्याला काहीतरी वेगळे आमिष दाखवायचे. आणि काही ठिकाणी तुम्ही 1-2दा सक्सेस झाला, पण आता ही जनता पंढरपूर तालुक्यामधल्या जनतेनं आता ओळखलंय. कारण तुम्हालाच आता तुम्ही काय पद्धतीने निवडणूक करताय हे जनतेच्या लक्षात आलेलं आहे. आम्ही काल पुरुष मध्ये गेलो, तिथं विरोधी पक्षाचा कोणच उमेदवार, जिल्हा परिषदला उमेदवारच नाही. पंचायत समितीच्या काही ठिकाणी कुठलं चिन्ह नाही हेच आम्हाला लक्षात येत नाही. फक्त काळे घराणं आणि पाटील घराणं संपलं पाहिजे ही मानसिकता काही लोकांनी घेतलेली आहे. पण मला एवढं सांगायचं आहे, जे म्हणणारे संपतील पण काळे घराणं पाटील घराणं संपणार नाही. कारण आम्ही बघतोय निवडणुका पंचायत समिती, जिल्हा परिषदच्या येत्या, काही ठिकाणी जागा मोकळ्या सोडायच्या, काही ठिकाणी कोण वेगळं तुतारी घेतंय, कुठलं डबडं, टीव्हीचं डबडं घेऊन फिरतंय, कोण काय करतंय हे कोणाला ताळमेळ नाही. आणि मग मात्र इथं येता तुम्ही निवडून आम्हाला इथं केवळ फक्त वाकरी जिल्हा परिषद पंचायत समिती गट टार्गेट करायचा. कारण वाकरी जिल्हा परिषद पंचायत समिती गटावर अख्या सोलापूर जिल्ह्याचं लक्ष आहे. पण वाकरी जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गट हा काय कुठल्या लुंग्या तुंग्याचा गट नाही. त्यांना एक वेगळा आदर्श, वेगळ्या विचाराचा गट आहे. तुम्ही किती जरी गैरसमज करून दिलं तर हा गट तुमच्या आता आमिषाला बळी पडणार नाही. त्याचं मत हे 7 तारखेला तुम्हाला त्या निमित्तानं दाखवलं जाईल. आणि त्याची जागा तुम्हाला 7 तारखेला 9 तारखेला जेव्हा मोजाय बघसाल तेव्हा ह्यांना आपल्या पायाखालची वाळू घसरलेली लक्षात येईल मित्रांनो. कारण बाहेरच्या उमेदवारासाठी भागातल्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा ही कुठनं नैतिकता आली, काय ध्यानात येईना. बाहेरचा उमेदवार आणायचा आणि भागातल्या उमेदवाराला पाठिंबा द्या म्हणून सांगायचा सरपंच, ही काय पद्धत आहे का? आणि मग लहान मुलासारखं राजकारण आहे. पण आता लोकांनी ठरवली निवडणूक आता लोकांनी हातात घेतलेली आहे. कारण तुम्ही जे वेगळं अपप्रचार करताय, वेगवेगळं आमिष दाखवताय, वैयक्तिक स्वार्थापोटी तुम्ही निवडणूक लढवायला लागला हे लक्षात आलेलं आहे. आणि आम्ही आज मतं मागण्यासाठी येत असताना आम्ही काय डायरेक्ट मत मागण्यासाठी आलो नाही. आम्ही ह्याच्या पाठीमागे एवढं मोठं काम करत आलोय आणि काम करत राहतोय. आणि म्हणून ते जबाबदारीचं काम तुम्हाला सर्वांना मित्रांनो पार पाडावे लागणार आहे. कारण आदरणीय सहकार शिवने आदरणीय दादांच्या माध्यमातून या गावाला चांगलं सहकार्य चांगल्या पद्धतीने झालेलं आहे. आणि योगायोगानं मला तुम्हाला विनंती करायची आहे की 7 तारखेला तुम्ही मतदान हे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे हे मतदान, ह्या दोघांचं चिन्ह आहे कमळ. कमळ या चिन्हाच्या समोरील बटन दाबून त्यांना आशीर्वाद स्वरूपी मतदान द्यावं ही विनंती मी तुम्हाला ह्या निमित्तानं करतोय. कारण 7 तारखेला मतदान आहे
आणि 9 तारखेला दादांची पुण्यतिथी आहे. ज्यावेळेस दादांच्या पुण्यतिथी दिवशी पेट्या उघडतील त्या टायमाला लक्षात येईल की आपला गट कल्याणराव काळे असतील, परिचारक साहेब असतील, पाटील साहेब असतील, सगळ्यांनी मिळून हा गट चांगल्या पद्धतीने ताब्यात ठेवलेला आहे आणि त्याची पोच पावती मला येत्या दादांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं 9 तारखेला तुम्ही द्याल अशी अपेक्षा आपल्याकडे व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.